नर्मदा जल यात्रा अभियानाला सुरुवात झाली। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। तर अहमदनगरच्या चौंडी इथूनही गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा जो आहे तो पार पडला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा त्र्यंबकेश्वर आणि चौंडी या दोन ठिकाणांहून निघाली आहे। 29 मेला ही यात्रा मध्य प्रदेश इथल्या महेश्वर इथे पोहोचणार असून या यात्रेचा समारोप होणार आहे। यांना दिला जातो आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने देखील आमचा पहिला भर कशावर असेल तर आमची गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे आणि ती अविरल वाहिली पाहिजे। निर्मल गोदावरी अविरल गोदावरी अशा पद्धतीनं या कुंभमेळ्यामध्ये त्याची रचना आपण केलेली आहे। आणि त्र्यंबकेश्वर मध्येही आमची नदी ही 12 महिने वाहिली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो आहोत।